आणि आता थेट जाणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे बोलतायत। त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। आमदारांसाठी आज छावा या चित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्यात आलेला आहे। छावा या चित्रपटाचा कोणी केला? महायुती सरकारच्या वतीने आमदारांसाठी आयोजित केला गेला। मी ही कल्पना ज्यांनी मांडली असेल त्याचं जाहीर अभिनंदन करतो, कारण महायुतीमध्ये केवळ संभाजी महाराजांबद्दलचा छावा चित्रपट आज दाखवत आहे, पण शिवाजी महाराजांचा पण चित्रपट दाखवला पाहिजे। जे खास करून सुरतेला पळून गेले, त्यांना स्वराज्यासाठी सुरत लुटणारा आपला राजा कसा होता त्याचं शौर्य हेही समजलं पाहिजे। ज्यांनी स्वराज्यासाठी धर्म न सोडता मेलो तरी 72 हे नुसतं बोलून नाही तर दुर्दैवाने त्यांना ते भोगावं लागलं, त्या संभाजीराजांचा पिक्चर या गद्दारांना दाखवलाच पाहिजे। आणि जे काय सगळे पळून गेले भीतीने, ईडी, इन्कम टॅक्स, CBI, तेव्हा तर ह्या आपल्या राजाने संभाजीराज म्हणून आम्ही त्यांना दैवत मानतो, तर त्यांच्यापासून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आणि विशेषतः या गद्दारांनी छावा चित्रपट पाहायलाच पाहिजे। उद्धव साहेब, विरोधी पक्षनेत्याबाबत भाजप सकारात्मक नाही अशी बातमी नाही, पण मी बातम्यांवरती का बोलू? त्यांना काल आम्ही आमची मागणी रितसर केलेली आहे, रितसर त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर बोलू। अबू आदमी को निलंबित कर दिया गया है। अखिलेश यादव ने आपत्ती जताई है। उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं अविश्वासाचा प्रस्ताव आणलेला तो आहे। खरा अविश्वास प्रस्ताव आणायला आमच्याकडनं उशीर झाला। आतापर्यंत त्या निलंबितच व्हायला पाहिजे होत्या, कारण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर त्याच्यावरती या अधिवेशनातच चर्चा आम्हाला अपेक्षित आहे। आणि कोणी जरी असलं तरी ज्यांनी जर का त्या एखाद्या नियमाचा किंवा कायद्याचा भंग केला असेल आणि अविश्वास ठराव ज्या कारणासाठी आणले ती कारणं तुमच्यासमोर येतील, पण पक्षांतर हाही एक विषय आहे। तर मला असं वाटतं यापूर्वीचा ठराव आणला पाहिजे होता आणि मंजूर व्हायला पाहिजे होता। गंभीर आरोप केले होते। 24 वर्ष म्हणजे 4 टर्म त्यांना आमदारकी दिल्यानंतर इतके गंभीर आरोप करतात। पक्षांनी काय त्याच्यावरती भूमिका आहे? कारण पक्षाने पक्ष प्रमुखांवरती त्यांनी आरोप त्याच्याबद्दल सगळ्या महिलांनी, माझ्या ज्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत, महिला कार्यकर्त्या, त्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, सगळे शिवसैनिकांनी दिलेल्या आहे। मी अशा प्रश्नाला कधी उत्तर देत नसतो, शिवसैनिक पुरेसा समर्थ है। सर, हिंदी में बता दीजिए, अबू आदमी को निलंबित किया गया है, परमानेंटली करना चाहिए। कितने दिन के लिए किया है? बजट सत्र तक। बजट सत्र का क्या मामला होता? वो 2-3 हफ्ता चलेगा, सप्ताह चलेगा, लेकिन परमानेंटली उसको निलंबन करना चाहिए। अखिलेश जी ने आपत्ति जताई, उनका नहीं, उनको जताने दो। हम पूरे महाराष्ट्र ने उनके खिलाफ आपत्ति जताई है और अगर वो चाहते तो वहाँ से उनकर चुनकर लाए। नीलम गोरे के खिलाफ नो कॉन्फिडेंस मोशन लाने वाले किसी को सस्पेंड करने से सच छुपता नहीं है, ऐसे अखिलेश यादव ने कहा। सच का मतलब क्या है? सच वो जानते हैं। नीलम गोरे के खिलाफ आपकी तरफ से, महाविकास आघाड़ी की तरफ से नो कॉन्फिडेंस मोशन लाया गया है। देर हो गई है, लेकिन अब इस सत्र में हमने लाया है और पूरे महाविकास आघाड़ी ने मिलकर लाया है, तो हमें अपेक्षा है कि इसी सत्र में उसके ऊपर निर्णय हो जाए। एक मिनिट थांब ना, अरे एक मारत थांब ना। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्यामध्ये जो मोठा घोटाळा झाला आहे त्या प्रकरणामध्ये आज चीफ सेक्रेटरीने हायकोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे। त्यामध्ये म्हटलं आहे की या जो घोटाळ्यामध्ये सगळे दोषी आहे ते मुख्यमंत्री आहे, असं एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे। आणि एकनाथ शिंदेंचं म्हणजे त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांचं त्याच्यामध्ये नाव आहे। अशा प्रकारे हे काम काय होतं? हे पाणी पुरवठा विभाग नळ जोडणी। आता नाही, जीवन आता कळेल कोणाचे नळ कोणाबरोबर जोडलेत। चला, तर उद्धव ठाकरे बोलत होते आणि अनेक मुद्द्यांवर पुन्हा एकदा त्यांनी भाष्य केले। अविश्वास प्रस्ताव आणायला उशीर झाला असं ते म्हणाले आणि त्यासोबतच गद्दारांनी छावा चित्रपट पाहायला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला। तर अबू आझमींच्या निलंबनाचं त्यांनी समर्थन केलंय आणि निलंबन किती काळा करता आहे, महापुरुषांचा अपमान सहन करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यासोबतच नीलम गोरेंचं निलंबन व्हायला हवं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.